एका शाळेमध्ये नागरिक शास्त्रचा तास सुरू होता. कुणी विद्यार्थी वहीत काही लिहित होते तर कुणी खिडकीतून बाहेर बघत होते. तेवढ्यात शिक्षकांनी एक प्रश्न विचारलं की भारताचं सर्वात शक्तिशाली शस्त्र कोणतं आहे. क्षणभर सगळे थबकले. मग हळूहळू उत्तर येऊ लागली. कुणी म्हणालं सैन्य, कुणी म्हणालं अण्वस्त्र, तर कुणी म्हणालं तंत्रज्ञान. अचानक मागच्या बेंचवरून एक आवाज आला. एक विद्यार्थी हळूच उभा राहिला आणि म्हणाला, सर, भारताचं सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणजे त्यांचं संविधान. कारण सैन्य देशाचं रक्षण करतं, अण्वस्त्र देशाला निवारा देतं, तंत्रज्ञान देशाला पुढे नेतं, परंतु संविधान संविधान देशाला योग्य दिशा देतं. आणि ही दिशा समजून घेण्याची, स्वीकारण्याची आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आज सर्वाधिक जबाबदारी कुणावर आहे? तर आजच्या भारताच्या तरुणाईवर. कारण संविधान हे फक्त एक पुस्तकच नाही, तर ते तेव्हाच जिवंत राहतं जेव्हा आपण त्याला स्वीकारतो, समजतो आणि जगतो. सन्माननीय विचारपीठावरील सर्व मान्यवर व इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी समृद्धी मुंदडा आज तुमच्या समोर विषय मांडत आहे, भारताची तरुणाई, संविधानाची जाणीव आणि देशाचे भविष्य. आज आपण सगळे एका अशा काळात जगत आहोत जिथे भारत फक्त विकसित भारत होण्याचे स्वप्न बघत नाही, तर तो जगाच्या पाठीवर नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या सर्व प्रवासात सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो की हा उद्याचा भारत घडवणार कोण? आणि उत्तर एकच, भारताची तरुणाई. परंतु ही तरुणाई फक्त संख्येने मोठी असून चालणार नाही, ती जाणीव संपन्न असायला हवी. आणि ही जाणीव येते संविधान समजल्यावर. कारण संविधान आपल्याला काय द्यायचं हे तर सांगतच, परंतु त्याहूनही अधिक महत्वाचं आपण देशासाठी काय देणं लागतं हेही शिकवतं. आज आपण सगळे अधिकारांची भाषा खूप बोलतो. अधिकार हवेत, संधी हव्यात, स्वातंत्र्य हवं. परंतु संविधानाची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा आपण अधिकारांसोबत कर्तव्यालाही तेवढाच महत्व देऊ. आजचा तरुण खूप काही जाणतो, त्यांच्याकडे माहिती आहे, आत्मविश्वास आहे, आवाज आहे. परंतु मनात एक असा प्रश्न निर्माण होतो की आपण संविधानाला खरंच ओळखतो का? का आपल्याला फक्त त्याचं नाव माहित आहे? आजच्या काळात लोकशाहीची चर्चा फक्त मतदानापुरती मर्यादित झाली आहे. परंतु लोकशाही फक्त एके दिवशी मत देऊन जिवंत राहत नाही, तर ती दररोजच्या विचारातून जिवंत राहते. आणि अशा वेळी जेव्हा आजची तरुण पिढी ही संविधान समजते, तेव्हा ती फक्त सत्तेलाच प्रश्न विचारत नाही, तर स्वतःच्या अंतरात्म्यालाही प्रश्न विचारतो की मी या देशासाठी जगतोय का फक्त या देशात राहतोय. आणि अशा वेळी ही संविधान समजलेली तरुणाई भारताचं एक उत्तम नागरिक तर होतेच, परंतु त्याहूनही अधिक महत्वाचं या भारताच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याचं शिल्पकार घडवते. आज आपण सगळे सोशल मीडियाच्या युगात जगत आहोत, जिथे एका स्क्रोलमध्ये माणूस देशद्रोही ठरवला जातो आणि दुसऱ्या स्क्रोलमध्ये तोच माणूस आदर्श मानला जातो. माहिती कमी नाही, परंतु ती ऐकणाऱ्यांची घाई जास्त झाली आहे. आणि अशा वेळी संविधान आपल्याला काय बोलायचं हे तर सांगतच, परंतु त्याहूनही अधिक महत्वाचं कुठं, कसं आणि का बोलायचं हेही शिकवतं. आणि म्हणूनच अशा वेळी खरा प्रश्न हा नाही की आजच्या तरुण पिढीकडे आवाज आहे का नाही, तर खरा प्रश्न हा आहे की हा आवाज स्वतःच्या विचारातून आलेला आहे का गर्दीतून. कारण आवाज मोठा असू शकतो, परंतु दिशा नसलेला आवाज कधीही देश घडवू शकत नाही. संविधानाने आपल्याला दिलेले एक सर्वात सुंदर तत्व म्हणजे समता आणि बंधुता. परंतु आजही माणूस माणसाला जातीत, धर्मात, लिंगात मोजतोय. आज स्त्रिया अवकाशात झेप घेत आहेत, मोठमोठ्या पदांवर विराजित होत आहेत आणि बहुजन समाज शिक्षणाच्या बळावर इतिहास घडवत आहे. हे सगळं अगदी अचानक झालेलं नाही, तर या सर्व गोष्टींच्या मागे संविधानाच्या जाणीवेचं, संविधानाच्या जबाबदारीचं आणि विचारशीलतेचं फल आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर असं म्हणतात की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते अंमलात आणणारी लोक चांगली नसतील तर ते संविधान निष्फळ ठरतं. आणि अशा वेळी आजच्या काळात ही लोक म्हणजे कोण? तर भारताची तरुणाई. जर हे तरुण म्हटले हे माझं काम नाही, हे राजकारण माझ्यासाठी नाही, तर संविधान फक्त कागदावरच राहील. परंतु जर हेच तरुण म्हणू लागले की हे देश माझा आहे,
हे राज्य माझं आहे, हे संविधान माझं आहे आणि या देशाचं उद्याचं भविष्य माझ्या हातात आहे, तर भारताला कुणीही थांबवू शकत नाही. कित्येक तरी देश बदलली गेली कारण तरुणांनी प्रश्न विचारण्याचं धाडस केलं. हे प्रश्न सत्तेविरुद्ध नव्हती, हे प्रश्न अन्यायाविरुद्ध होती, हे प्रश्न सत्तेविरुद्ध होती. आज संविधान सुरक्षित आहे, परंतु ते फक्त कागदांवर, पुस्तकांवर आणि कायद्यांमध्ये सुरक्षित आहे. त्याची आत्मा आजही पूर्णपणे सुरक्षित नाही. कारण संविधानाची खरी ताकद त्याच्या शब्दांमध्ये नाही, त्याच्या कलमांमध्ये नाही, परंतु त्या शब्दांवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांमध्ये आहे. आणि संविधान तेव्हाच जिवंत राहतो जेव्हा एखादा तरुण अन्याय बघून शांत बसत नाही, सोयीपेक्षा सत्य निवडतो आणि हे चालेल असं न म्हणता हे योग्य आहे का असा प्रश्न विचारतो. आणि ही संविधान समजणारी तरुणाई फक्त कायद्याचं पालन करणारी तरुणाई नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उचलणारी तरुणाई, सोयीपेक्षा सत्य निवडणारी तरुणाई आणि आपल्या देशात बंधुत्वेनं राहणारी तरुणाई. आणि म्हणूनच जेव्हा आजची ही तरुण पिढी संविधान समजेल, स्वीकारेल आणि आपल्या जीवनात लागू करेल, तेव्हा भारताला विवेकशील देश होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि म्हणूनच भारताचं उद्याचं भविष्य कसं असेल या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही, कारण याचं उत्तर आजही आपल्याच आरशात दिसतं. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.